नमस्कार. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधली अत्यंत संतापजनक घटना तुमच्यापर्यंत एव्हाना पोचली असेलच. एक गरोदर माता प्रसूती काळ सुरू झाल्यावरती प्रसूतीसाठी त्या दीनानाथ रुग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी तिला आणलं जातं. तिला त्या अवस्थेमध्ये तातडीने दाखल करून घेण्याच्या ऐवजी दीनानाथ रुग्णालयाचं प्रशासन तिच्या नवऱ्याला पहिले 10 लाख रुपये डिपॉझिट भरायला सांगतं. नवरा कळवळून सांगतो की आता माझ्याकडे इतके पैसे नाही आहे, ते 2.5 लाख रुपये आहेत, तेवढे जमा करून घ्या आणि माझ्या बायकोला पटकन ॲडमिट करून घ्या, बाकीच्या रकमेची मी काही वेळात व्यवस्था करतो. परंतु त्या दीनानाथ रुग्णालयाच्या मुजोर प्रशासनाने त्यासाठी नकार दिला. अखेर त्या गंभीर अवस्थेमध्ये त्या गरोदर महिलेला दुसऱ्या रुग्णालयामध्ये न्यावं लागलं. तिथे तिचं सिझेरिन झालं. 2 जुळ्या मुलींना तिने जन्म दिला. परंतु हा जो सगळा वेळ वाया गेला, त्या सगळ्या व्यापामध्ये त्या मातेची प्रकृती बिघडली, गंभीर झाली आणि अखेर तिचा जीव गेला. दीनानाथ रुग्णालयाच्या बाबतीत अशा प्रकारची घडलेली ही पहिलीच घटना अजिबात नाही. त्या रुग्णालयाच्या माणुसकीहीन कारभाराच्या, संवेदनाहीन कारभाराच्या अनेक संतापजनक कहाण्या यापूर्वीसुद्धा अनेकदा आपल्या सगळ्यांच्या समोर आलेल्या आहेत. आत्ताच्या ताज्या घटनेत तर त्या दुर्दैवी महिलेचा नवरा हा पुण्याच्या एका भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचा सेक्रेटरी PA आहे आणि तरीही दीनानाथ रुग्णालयाचं प्रशासन इतक्या मुजोरपणानं त्यांच्याशी वागलं. म्हणजे पहा, सामान्य माणसांची ते लोक कसे वागत असतील याचा अंदाज आपण करूच शकतो. ही घटना काल समोर आल्यापासून आता समाज माध्यमांवरती शेकडो लोक या रुग्णालयाच्या एकूणच संतापजनक कारभाराबाबत आपापले अनुभव लिहित आहेत, पोस्ट करतायत. फेसबुक, ट्विटर सगळीकडे ते सगळेच अनुभव या रुग्णालयाविषयी चीड उत्पन्न करणारे आहेत. खरं तर हे धर्मादाय रुग्णालय म्हणून त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे सरकार दरबारी. त्यामुळे तिथे रुग्णांची अशा प्रकारे अडवणूक होणं हा खरं तर एक मोठा अपराध आहे. कायद्यानुसार आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना तिथे अल्प दरामध्ये, अत्यल्प दरात किंवा मोफत उपचार मिळायला हवेत. परंतु ते नियम पाळले जात नसल्याच्या असंख्य तक्रारी लोक करतायत. हे सगळंच संतापजनक आहे. खरं म्हणजे त्या रुग्णालयाच्या प्रशासनावरती किंवा तिथला जो कोणी मुख्य प्रशासक किंवा मुख्य व्यवस्थापक जो असेल त्याच्यावरती आता या घटनेला जबाबदार धरून सदोष मनुष्य हत्येचा गुन्हा दाखल होऊन कडक कारवाई व्हायला हवी. परंतु राज्यातलं हे सरकार तसं काही करेल का? शक्यता वाटत नाही. कारण रुग्णालयाचं नाव, मंगेशकरांचं नाव या रुग्णालयाशी जोडलं गेलेलं असल्यामुळे त्यांच्यावरती काही कठोर कारवाई हे सरकार करेल असं अजिबातच वाटत नाही. परंतु या निमित्तानं या दीनानाथ रुग्णालयाशी संबंधित काही बाबी आपल्या अभिव्यक्तीच्या सर्व प्रेक्षकांना आज सांगाव्यात असं मला वाटलं, म्हणून या एपिसोडचा प्रपंच. बऱ्याच लोकांचा असा समज आहे की मंगेशकर कुटुंबियांनी या दीनानाथ रुग्णालयाच्या उभारणीमध्ये त्यांचा पदरचा स्वतःचा प्रचंड पैसा ओतला. परंतु तसं काहीही नाही. त्यांनी गीतसंगीताचे कार्यक्रम केले. हॉस्पिटलच्या उभारणीसाठी कार्यक्रम होत असल्यामुळे लोकांनी त्यांच्या त्या कार्यक्रमांना प्रचंड आणि उत्स्फूर्त असा त्या काळामध्ये प्रतिसाद दिला आणि त्यातून रुग्णालयाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेला निधी पूर्णपणाने जमला. मंगेशकर कुटुंबियांना आपल्या कलेच्या व्यतिरिक्त पदरचा पैसा या रुग्णालयाच्या उभारणीमध्ये अजिबात टाकावा लागला नाही. सगळं जनतेमधून तो निधी उभा राहिलेला होता. ही सगळी मंगेशकर भावंड म्हणजे लता दिदी असोत, आशा भोसले असोत, हृदयनाथ असोत, आणखी त्यांची सगळी भावंड, ही सगळी भावंड प्रचंड प्रतिभाशाली. त्यांचं गायन, त्यांचं संगीत हे सगळंच अतिशय उच्च दर्जाचं. लता, आशा यांनी त्यांच्या हजारो लाखो गीतांमधून आपलं सगळ्यांचंच आयुष्य एक प्रकारे समृद्ध बनवून टाकलेलं आहे. हृदयनाथांनी संगीत दिलेली सगळीच गाणी केवळ अप्रतिम. त्यांच्या कलेला, त्यांच्या गायनाला, त्यांच्या संगीताला आपला सगळ्यांचाच हृदयातून सलामच असतो नेहमी. कलावंत म्हणून हे सगळेच अतिशय उच्च दर्जाचे, अतुलनीय. परंतु माणूस म्हणून आपण त्यांच्या बाबतीत असं कौतुकास्पद आणि अगदी आतून अंतकरणापासून बोलू शकतो का? तसं तर या मंडळींनी अन्य कितीतरी कलावंतांची, विशेषतः नवोदित गायिकांची गळचेपी करून त्यांची करिअर सुरू होण्याच्या आधीच संपवून टाकली. त्याचे बरेच किस्से आपण ऐकलेले आहेत वर्षानुवर्ष.
हृदयनाथ मंगेशकर तर खोटं बोलताना काही वेळा पकडले गेलेले आहेत. मागे एकदा ते ABP माझा कट्ट्यावरती मुलाखतीमध्ये एकदा बोलले जाहीरपणे की मी आकाशवाणीवर नोकरीत होतो आणि सावरकरांचं सागरा प्राण तळमळला हे गीत संगीतबद्ध करून प्रसारित केलं, म्हणून मला आकाशवाणीने नोकरीतूनच काढून टाकलं. त्यांच्या त्या आरोपाची खुद्द नरेंद्र मोदींनी दखल घेऊन त्याच्यावरती काही प्रतिक्रिया व्यक्त केली आणि बराच गदारोळ झाला. परंतु नंतर हे सिद्ध झालं की हृदयनाथ मंगेशकर हे कधीही आकाशवाणीच्या नोकरीमध्ये नव्हतेच आणि सागरा प्राण तळमळला हे गीत कायम आकाशवाणीवरनं प्रसारित होत राहिलेलं आहे, वर्षानुवर्ष आजही होतं. हे लोक आपल्या बंगल्यासमोरून फ्लायओव्हर व्हायला नको म्हणून लता दिदी आणि आशाबाईंनी केवढा त्रागा केला होता त्या काळामध्ये, आठवत असेल ना आपल्यापैकी अनेक लोकांना, मुंबईच्या विशेषतः. मला हा देश सोडून जावा असं वाटतं, ही त्यावेळची त्यांची प्रतिक्रिया होती. म्हणजे बघा, अशा अनेक बाबी सांगता येतील, परंतु आज आपण प्रामुख्यानं या पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयाच्या बाबतीत बोलूया. मंगेशकर कुटुंबीय पहिल्यापासून सनातनी हिंदुत्ववादी विचारांचा आहे, सावरकरवादी विचारांचा आहे, सावरकरांचा त्यांच्यावरती प्रचंड प्रभाव आहे, हे सगळं जग जाहीर आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या कोणालाच काही हरकत असण्याचं अजिबातच कारण नाही. आपले विचार असतात प्रत्येकाचे. परंतु आपण आपल्या कामामध्ये आपल्या विचारांचे नसलेल्या लोकांची मदत घेतो आणि त्यांच्याकडून ते काम मार्गी लावून घेतल्यावरती मात्र त्यांना पूर्ण इग्नोर करतो, दुर्लक्ष करतो, तेव्हा त्या गोष्टीला संकुचितपणाचं कृत्य म्हटलं जातं, त्याला कृतज्ञपणा म्हटलं जातं. आणि मंगेशकर भावंडांनी या रुग्णालयाच्या बाबतीमध्ये तोच प्रकार केला. लता दिदींना जेव्हा असं वाटलं की आपल्या पित्याला अखेरच्या दिवसांमध्ये त्यांच्या दीनानाथांच्या योग्य उपचार मिळाले नाहीत आणि म्हणून पुण्यामध्ये एक चांगलं रुग्णालय आपण बांधावं आणि त्यातून रुग्णांना उत्तम उपचार मिळावेत, ही भावना होती त्यांची आणि ही मोठी भावना होती. परंतु त्यासाठी आत्ताची जी जागा आहे रुग्णालयाची ती मिळवण्यासाठी त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी लता दिदींसाठी खूप खटाटोप केला होता. शहर नागरी कमाल मर्यादेमध्ये म्हणजे लँड सिलिंगमध्ये ही जमीन होती, ती मोकळी करून एका खाजगी ट्रस्टसाठी मंगेशकर कुटुंबियांना द्यायची होती. परंतु लता दिदींचा पुढाकार असल्यामुळे शरद पवारांनी जे काय गरजेचं होतं त्या काळात ते उलटसुलट सगळं करून अवघ्या 48 तासांमध्ये ती जागा लता मंगेशकरांच्या ताब्यात दिली. जागा ताब्यात मिळाल्यावरती मंगेशकर रुग्णालयाचं काम सुरू झालं. तोपर्यंत राज्यात सत्ता पालट होऊन शिवसेना भाजप युतीचं सरकार आलेलं होतं. शरद पवारांनी रुग्णालयाला जागा दिली तो काळ होता 1993चा. केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेलेले शरद पवार महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून परत आले होते आणि त्यांनी ती जागा त्यावेळेला लता मंगेशकरांना दिली होती. रुग्णालयाचं काम सुरू झालं आणि राज्याचं मुख्यमंत्रीपद मनोहर जोशी यांच्याकडे आलं. रुग्णालयाचा पाया घालून झाला होता, कॉलम उभे राहायला सुरुवात झाली होती आणि मग काही शासकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की सरकारनं त्या रुग्णालयासाठी जी जागा दिली ती महसूल खात्याशी जे डीड कायदेशीर करावं लागतं ते त्यांनी केलेलंच नाही आणि त्यापूर्वीच बांधकाम सुरू झालेलं आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. मग हृदयनाथ मंगेशकर यांची सगळी धावपळ झाली. त्यांनी मनोहर जोशींना भेटून या सगळ्या अडचणीची कल्पना दिली, परंतु ते काम काही मार्गी लागलं नाही युती सरकारकडनं, जोशींकडनं. पुढे मग युतीचं सरकार गेलं आणि 1999 साली विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. तोपर्यंत अधिकाऱ्यांनी या बांधकामावरती हरकत घेतली होती आणि छोटा दिसणारा तो विषय अडचणीचा झालेला होता. काम जवळपास थांबलं होतं. रुग्णालयाच्या प्रशासकीय विभागाच्या त्यावेळच्या कोणी श्रीमती वेलणकर होत्या आणि डॉक्टर धनंजय केळकर हे मग आमदार उल्हास पवार यांना त्यावेळी भेटले, अनेकदा भेटले आणि विलासरावांच्या मार्फत त्यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना विनंती केली. या रुग्णालयाशी लता दिदींचं नाव जोडलं गेलेलं असल्यामुळे उल्हास पवार नाही कसे म्हणणार. हृदयनाथ मंगेशकर आणि डॉक्टर केळकर यांना घेऊन उल्हास पवार यांनी वर्षा बंगला गाठला आणि सगळा विषय विलासरावांना समजावून सांगितला, सगळी अडचण समजावून सांगितली. विलासरावांनी तात्काळ संबंधित खात्याचे सचिव तेव्हाचे आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव जॉनी जोसेफ यांना बोलावून घेतलं आणि अवघ्या एका वाक्यात त्यांना सांगितलं की लता दिदींचं काम आहे, मार्गी लावून टाका, अडचण निर्माण करू नका. आणि ती अडचण तात्काळ दूर झाली. नंतर शानदारपणे ते रुग्णालय उभं राहिलं, दीनानाथ रुग्णालय. त्या रुग्णालयाचं उद्घाटन करायला मात्र त्यावेळचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना लता मंगेशकरांनी आणलं. ते ठीक आहे, वाजपेयीसुद्धा आनंदाने आले, त्यांनी रुग्णालयाचं उद्घाटन केलं.
त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख कार्यक्रमाला होते. नामफलकावरचा पडदा कळ दाबून अटल बिहारी वाजपेयींनी दूर केला आणि त्याच्यावरती लक्षात आलं, पाहिलं अटल बिहारींनी लिहिलं होतं की देश के प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी के कर कमलों द्वारा उद्घाटन वगैरे वगैरे सगळं. परंतु त्या पूर्ण फलकावरती राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुख यांचं नावच नव्हतं. साहजिकच त्या विषयाची चर्चा झाली. तेव्हा हृदयनाथ मंगेशकर आमदार उल्हास पवारांना म्हणाले की कोण जाणे, पण बहुतेक आम्हाला असं सांगण्यात आलं की प्रोटोकॉलमध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव टाकणं बसत नाही पंतप्रधानांच्या सोबत. विलासराव ते ऐकून हसून म्हणाले, काय हरकत नाही, असू द्या, तुमचं काम झालं ना याचा मला आनंद आहे. म्हणजे रुग्णालयाला जागा दिली शरद पवारांनी, पुढे त्याबाबत निर्माण झालेल्या सगळ्या अडचणी दूर केल्या विलासराव देशमुखांनी, परंतु त्यांना कोणतंही श्रेय लता मंगेशकरांनी किंवा हृदयनाथांनी दिलं नाही. त्यांचं नाव टाकण्याचंही त्यांनी टाळलं फलकावरनं. असं हे कृतज्ञ कुटुंब. या रुग्णालयात पुणे आणि आसपासच्या परिसरातील गरीब रुग्णांना सवलतीच्या दरामध्ये उपचार होतील अशी लोकांची त्यावेळेला समजूत होती, अपेक्षा होती, परंतु तसं काहीही घडलं नाही. आणि आता हे दीनानाथ रुग्णालय पुण्यातल्या महागड्या रुग्णालयांपैकी एक ठरलेलं आहे. शासनाच्या मदतीनं मोफत मिळालेल्या जमिनीवरती उभ्या राहिलेल्या दीनानाथांच्या नावाच्या या रुग्णालयातून आज गरीब रुग्णांना त्याचा किती फायदा होतो आणि किती गरीब रुग्णांवरती त्याच्यातून उपचार होतात हा संशोधनाचा भाग आहे. तर हे असं सगळं आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक मधुकर भावे यांनी मागे या विषयावरती हे सगळं लिहिलं होतं. त्यापैकी काही काही गोष्टी लक्षात राहिल्या होत्या. कालच्या संतापजनक घटनेची सगळी वृत्त पाहिल्यानंतर ते सगळं आठवलं आणि आज तुम्हाला सगळ्यांनाही या लोकांचा हा कृतज्ञपणा सांगावासा वाटला. बाकी काही नाही. असो, थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन, आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलं का तुम्ही? नसेल केलं अजून तर प्लीज आता लगेचच करा. एपिसोड आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.